हाय, हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. आजचा एक विषय वेगळा आहे आणि हा बायकांसाठी आहे. बायकांसाठी म्हणजे पुरुषांनी बघू नये असं नाही आहे, पुरुषांनी पण बघावा. पण म्हणजे खास करून मला बायकांना काही सांगायचं आहे. म्हणजे ज्या घरामध्ये असतात किंवा रिटायर झालेल्या आहेत, आधी जॉब करत होत्या आणि आता रिटायर झाल्या आहेत, अशा बायकांसाठी, किंवा ज्या घरामध्ये आहेत. आणि आजकाल असं आहे की तुम्ही खूप म्हणजे शिकलात, जरी ग्रॅज्युएशन वगैरे तुमच्याकडे असलं तरी नोकऱ्या मिळतातच असं काही नाही आहे. नोकऱ्या मिळायला पण फार वेळ लागतात आणि तिथे जेवढे तुम्ही कष्ट करता त्याच्यापेक्षा तुम्ही थोडाफार काहीतरी तुमच्या फावल्या वेळात म्हणजे रिकाम्या वेळात जर काही केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि तुम्हाला एक स्वतःचा असा आनंद मिळेल की मी काहीतरी आहे, मी काहीतरी करते. कारण साधारण जर आपण विचार केला, मुलं लहान असतील तर साधारण सकाळी सगळी कामं 11-12पर्यंत होतात आणि त्याच्यानंतर बायकांकडे वेळ असतो. मग त्या वेळेपासून संध्याकाळी काय मुलं घरी येतात किंवा जर आपले मिस्टर घरी येतात तिथपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ असतो. त्या वेळाचा सदुपयोग करून काहीतरी आपण इन्कम मिळालं आपल्याला घरामध्ये, भले 100 असो, 500 असो, काही असो, किंवा 1000, 5000 किती असो, पण हे आपले स्वतःचे असतात, त्यात आपल्याला खूप आनंद मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की बायकांनी ना काहीतरी करायला पाहिजे, नुसतंच घरात बसू नये असं मला वाटतं. ज्या करतायत त्यांना माझा प्रणाम आहे आणि ज्या नाही करत त्यांनी हा विचार करावा. किंवा जॉब करूनसुद्धा जर तुमचा जॉब असेल, तुम्ही दुपारी 3ला वगैरे घरात येत असाल तर 3 नंतर पण तुमच्याकडे भरपूर वेळ असतो, तर तुम्ही एक पार्ट टाईम पण काही बिझनेस करू शकता. आता मी तुम्हाला थोडंसं एक तर शिवणकाम असतं, शिवणकामाचं तुम्ही करू शकता. म्हणजे मी जेव्हा पार्लरचं आधी सुरुवात केली, मला असं खूप, माझी मुलं वगैरे झाल्यावर, नंतर मोठी झाल्यावर मला असं खूप सारखं वाटत होतं की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी काहीतरी करायला पाहिजे. कारण मी लग्नाच्या आधी मुंबईला असताना जॉब करत होते. तिथून इथे आल्यावर जॉब करणं शक्य नव्हतं, कारण माझी आई पण माझ्या लग्नाच्या आधी एक्सपायर झालेली आणि नंतर माझ्या सासूबाई पण नव्हत्या. त्यामुळे कुठे म्हणजे कोणाचाच आधार नसल्यामुळे मला मुलांना दुसरं कुठे असं ठेवून काही काम करायचं नव्हतं. तर पण मला असं वाटत होतं की मी काहीतरी करावं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मागच्या व्हिडिओत, जर तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला नसेल तर बघा. जे मी म्हणते की जे एक आपलं मन, म्हणजे आपल्या मनात जे असतं ते आपण अचेतन मनावर ते बिंबलं जातं आणि ती गोष्ट होते. तर मला असं खूप वाटत होतं. तर माझे मिस्टर काय म्हणाले की तू शिवणकाम शिक, म्हणे दुपारी तू मुलं वगैरे शाळेत गेल्यावर, मी पण घरी नसतो त्यावेळेत, तू जाऊन शिवणकाम क्लास लाव. तर मला पण वाटलं ठीक आहे ना, शिवणकाम शिकायचं काय वाईट नाही आहे. मग मी शिवणाचा क्लास लावला. मी तिथे गेले, शिकले, मी ड्रेस शिवायला शिकले, मी ब्लाऊज शिवले. पण नंतर मला असं वाटलं की जर मी बिझनेस म्हणून करायचं म्हटलं तर मी शिवू शकते, पण तिथे जर काही चुकलं की ते उसवायचं आणि परत शिवायचं, ही गोष्ट मला खूप कंटाळवाणी वाटली. त्यावेळेला मला वाटलं असं नको बाबा. आणि ब्लाऊज वगैरे म्हटलं की त्याला फिटिंग हवं असतं आणि जर फिटिंग असेल तरच तो ब्लाऊज चांगला दिसतो. त्यामुळे मग मला असं वाटलं की नाही बाबा, हे सगळं आपलं म्हणजे काम तर आहे, पण म्हणजे कुठेतरी प्रत्येकाची आवड असते ना, माझ्या ते ह्याच्यात बसत नव्हतं. शेवटी मी विचार केला, मी शिकले संपूर्ण, अगदी 1 वर्षभर मी कपडे वगैरे शिवले. मी माझ्या मुलीचे कपडे शिवायची, माझे स्वतःचे मी 1-2 ब्लाऊज शिवले, नंतर ड्रेस शिवला. मग त्यावेळेला मला असं वाटलं अरे हे तर सोपं आहे, आपण करू शकतो. पण जर मी म्हटलं की जर मी बाहेरच्या लोकांचे कपडे घेतले आणि त्यांचं फिटिंग जर व्यवस्थित झालं नाही आणि ते त्यावेळेला उसवून परत करायचं झालं तर ते माझ्याच्याने काही शक्य नव्हतं. त्यामुळे मी हा विचार नंतर सोडून दिला. आणि माझ्या डोक्यात होतं काहीतरी करावं. म्हणजे मी स्विंग मशीन वगैरे पण घरामध्ये घेतलेली होती. मी घरातली छोटी मोठी कामं करत होते. उशीची कवरं शिवायचं, म्हणजे जेव्हा आपण एक बेडशीट असते, बेडशीट कशी मध्ये फाटते किंवा मध्ये खराब होते, त्याचे साईड चांगले असतात, तर मी काय करायची, नेहमी साईडच्या जे कापड आहे ते कापायची आणि त्याचे मी उशीची कवरं शिवायची.
किंवा पायपुसणी करायची तर असं करायची, किंवा मग मी माझ्या मुलीचे कपडे शिवत होते, मी आमच्या घरासाठी पडदे शिवत होते, अशी छोटी मोठी कामं मी करत होते. पण माझं काही मन त्याच्यात रमत नव्हतं. मग मला असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग म्हणजे हे कसं मनात होतं, म्हणून मी तुम्हाला म्हटलं चेतन मन आणि अचेतन मन. म्हणजे चेतन मनाने जे घेतलं ते अचेतन मनावर बिंबवलं जातं आणि ती गोष्ट होते. त्यानंतर मग अशीच मध्ये काही पिरियड गेला. माझा मुलगा 3 वर्षाचा झाला, माझी मुलगी तेव्हा 7 वर्षाची होती आणि मुलगा 3 वर्षाचा होता. आणि त्याच्या अगोदर ना आम्ही असंच कुठेतरी आम्हाला लग्नाला, आमच्या नात्यामध्ये लग्न होतं म्हणून आम्हाला जायचं होतं. तर मी यांना काय म्हटलं, चेहरा खूपच खराब झाला आहे किंवा हे दिसतोय, तर मी जरा फेशियल वगैरे करून येऊ का? तर हे म्हणाले ठीक आहे. आणि आम्ही राहतो त्यावेळेला तिथे अशी चांगली काही पार्लर बिर्लर नव्हती, म्हणून आम्ही सिटीमध्ये गेलो आणि तिथे मी फेशियल करायला एक पार्लर आहे तिकडे गेले. तिथे गेले तर तिथे मला अचानक माझी मुंबईची मैत्रीण भेटली. म्हणजे मुंबईला आम्ही एका बिल्डिंगमध्ये लहानाचे मोठे झालो, ती मैत्रीण भेटली. एकदम भेटल्यावर ती म्हणाली, अगं तू इथे कशी? म्हटलं असं जायचं आहे मला, तर मी फेशियल करायचं म्हणून आले. तर ती म्हणाली, अगं इथे पुढे माझं पण पार्लर आहे आणि मी पार्लरचे क्लासेस वगैरे घेते आणि माझं पार्लर पण आहे, मी इथे आले होते एका माझ्या मैत्रिणीला भेटायला. म्हणजे तिची आणि माझी भेट अचानक झाली. त्यावेळेला माझ्या डोक्यात कुठेतरी असं हे झालं की नाही आता मग पार्लरविषयी मला अशी ओढ होती. कारण काय, माझी चुलत बहीण आहे ना, ती मी लहान असताना ती हेअरस्टाईलचे क्लासेस घ्यायची, मेकअप करायची. मेकअप म्हणजे असे लग्नाचे मेकअप करायला जायची. तर ती नेहमी मला सोबत घेऊन जायची. तर सोबत घेऊन जायची तर आणि हेअरस्टाईल, माझे केस असे खूप लांब होते, असे खाली कमरेपर्यंत होते. मग ती हेअरस्टाईल शिकवायची. त्यावेळेला काय असे डमी वगैरे असं काही नव्हतं. तर ती हेअरस्टाईल जे शिकवायची, क्लासेस घ्यायची, त्यावेळेला ती मला तिथे बोलवायची. मग माझ्या केसांवरती हेअरस्टाईल करायची. आणि मेकअप करायला जाताना ती मला सोबत घेऊन जायची, कारण एवढं सामान असतं ते तिथे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणून ती मला सोबत घेऊन जायची. तर मला कुठेतरी ते डोक्यात बसलेलं की अरे आपण एवढं केलं, एवढं काम केलं की आपल्याला पटकन पैसे मिळतात. तर मग मी माझ्या डोक्यात ते तिथपासूनच चक्र सुरू झाली. मी फेशियल करून घरी आले, लग्न झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर माझ्या सतत डोक्यातनं काही तो विचार जात नव्हता. मग मी विचार केला की नाही आपण असं हे काहीतरी. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं असं आहे. आणि वर्षभराचा, कारण फुल मला कोर्स करायचा होता, ते एक इन्स्टिट्यूट होतं तिचं, तिथून कोर्स करायचा होता. कारण आपण व्यवस्थित शिकलो तर आपण व्यवस्थित करू शकतो, किंवा मी पुढे क्लासेस घेऊ शकतात आणि त्या क्लासमध्ये मी A to Z सगळं शिकवू शकते. तर अशा दृष्टीने मला मम्मी ह्यांना विचारलं. तर हे म्हणाले, हे बघा आता मुलांना बघायला तर इथे कोणी नाही आहे, ना तुझी आई आहे ना माझी आई आहे, त्यामुळे मुलांचा प्रश्न आहे. तर तू काय करशील? तुला करायचं असेल तर तू हा सगळा विचार कर आणि जे काम तुला घरात राहून करता येईल असंच कर. कारण तू जर बाहेर गेली जॉबसाठी किंवा कशासाठी तर मुलांकडे दुर्लक्ष होईल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग नाही हो करताना मध्ये पण भरपूर काळ गेला. मग मी तिला फोन केला आणि मग मी तिला सांगितलं अशी माझी मुलं लहान आहेत, तर मध्ये माझी गॅप पडेल, म्हणजे क्लास लावला तर चालेल का? तर ती म्हणाली ठीक आहे तू ये तर खरं, मग बघू आपण. मग मी तिच्याकडे क्लासला जायला लागले. त्यावेळेला माझा मुलगा 3 पूर्ण होऊन 4थं चालू होता आणि मुलगी 7 वर्षाची होती, म्हणजे 7 कंप्लीट झाले होते तिला. आणि ह्या सगळ्यामध्ये मला मुलीचा, म्हणजे मिस्टरांचा तो होता पण मुलीचा पण सपोर्ट मिळाला. मिस्टरांनी एवढंच सांगितलं की तू करतेस हे तू म्हणजे लक्षात घेऊन कर, की मला काही मुलांचा अभ्यास घेणं वगैरे जमणार नाही, कारण मला म्हणजे त्यांना उशीर व्हायचा यायला वगैरे, कंपनीत होते त्यामुळे ओव्हरटाईम वगैरे असायचा, मग यायला उशीर व्हायचा. त्यामुळे हे तू मुलांकडे दुर्लक्ष करून काही करू नकोस, तुला मुलांकडे लक्ष देऊन करता येईल असं कर. तर मी म्हटलं ठीक आहे क्लास तर लावते. मग मी क्लास लावला त्यावेळेला आणि मग नंतर मग हळूहळू मला त्यातनं खूप गोडी वाटायला लागली. आणि मग मला असं वाटायला लागलं अरे ॲब्रोज करायला किती वेळ लागतो, एक 5 ते 10 मिनटाचा वेळ लागतो आणि तेवढं केलं की आपल्या हातात पटकन पैसे मिळतात. म्हणजे तिथे काही परत कोणी म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवले की कसं परत येतात फिटिंग नाही वगैरे, तिथे तसं काही होत नाही. तर मग मला असं वाटलं की नाही हेच आपण करायला पाहिजे. मग मी आमच्या घरातच म्हणजे आम्ही घर बांधलं होतं, त्या घरामध्येच मी छोटंसं एक खोली होती त्याच्यामध्ये मी माझं पार्लर सुरू केलं. अशा पद्धतीने मी पार्लर सुरू केलं आणि मग नंतर ते खूप इतकं वाढलं की मी पूर्ण आमचा पुढचा हॉल होता 20 बाय 13.5चा, तर तो हॉल पूर्ण मी
पार्लर म्हणून मी वापरायला लागले. म्हणजे मला मिस्टरांनी पण सांगितलं की तू हे घे जागा, मग नंतर आपण वरती बांधू. म्हणजे असा मी एक माझा हा पार्लरचा प्रवास झाला. पण म्हणजे मला कुठेतरी जिद्द होती, त्यामुळे मी हे केलं. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला बायकांना सगळ्यांना की तुमच्या अंगात जर जिद्द असेल काहीतरी करायचं तर तुम्ही नक्की करा. आणि म्हणजे तुमच्या आवडीचं करा. जर कोणाला शिवणकाम आवडत असेल तर शिवण करा, असं मी म्हणत नाही की पार्लरच करा म्हणून. पण पार्लरचं एक मी सांगते की जर तुम्ही व्यवस्थित कुठेतरी कोर्स केला, आता मोठा तेव्हा कोर्ससाठी खूप कमी पैसे होते. आता तुम्ही बेसिक कोर्स करायचा म्हटला तरी पार्लरच्या म्हणजे कुठे एरिया आहे त्याप्रमाणे 15,000पासून 25,000पर्यंत फी असते. तर ह्याच्यासाठी एक शॉर्ट कोर्स असतो, तो करून बघा तुम्ही. त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या जुजबी लागणाऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या शिकवल्या जातात. आणि त्याच्यातनं तुम्हाला किती आवड आहे त्याच्यामध्ये, कारण हे सगळं करायचं म्हटल्यावर आपल्याला खूप आवड असायला लागते, आतून यायला लागतं ते. म्हणजे फेशियल करताना तुम्हाला स्टेप शिकवल्या तर तुम्ही असं कराल, तसं नाही आहे. ते आतून आलं ना तुमचं, म्हणजे टच असतो तो, आपल्या हाताचा टच त्यांच्या चेहऱ्याला होतो. तर ते आतून आलं ना तर त्या बाईला खूप फरक वाटतो, म्हणजे असं फेशियल करताना. तर तुम्ही हे मला हेच सांगायचं आहे की शॉर्ट कोर्स असतात ह्याचे, हे करून बघा. आणि आजकाल कसं आहे माहिती आहे, बायकांजवळ वेळ नसतो ना, मग पार्लरमध्ये जायला त्यांना कंटाळा येतो, मग ते पार्लरमध्ये जायला तयार होत नाही. म्हणजे त्यांच्याजवळ वेळ नसतो. म्हणून आजकाल होम सर्व्हिस पण खूप चालते. म्हणजे अजून एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक मुलगी होती आणि त्यावेळेला ना मला खूप अडचण होती. आणि माझी जी ही होती माझ्याकडे कामाला जी मुलगी होती तिचं लग्न होतं, त्यामुळे तिने ते पार्लर सोडणार होती ती. आणि मला खूप गरज होती, कारण साधारण एक सीझन आला, म्हणजे साधारण डिसेंबर म्हणजे दिवाळीपासून जे सुरू होतं ते नोव्हेंबर डिसेंबर, मग जानेवारी फेब्रुवारी लग्नाचा सीझन होतो. मग त्यावेळेला कोणाची तरी हेल्प लागतेच. तर मला कोणतरी मुलगी पाहिजे होती. आणि अशी माझ्याकडे एक मुलगी आली, अशीच ओळखीने म्हणजे कोणाच्या तरी आली. आणि तिला फक्त आयब्रोज येत होते, आणि ते पण ती अशीच शिकली होती. तिचा काय कुठे कोर्स वगैरे झालेला नव्हता. तिला हेअरकट येत नव्हता, तिला फेशियल येत नव्हतं, तिला मॅनिक्युअर पेडिक्युअर काही येत नव्हतं. तर मी विचार केला आयब्रोज येत आहेत ना, कारण आयब्रोजसाठी तर परफेक्ट म्हणजे तुम्हाला लागतं, कुठेही कमी जास्त काढून चालत नाही. त्यामुळे फेशियलच्या एक वेळ स्टेप मी तिला हाताला धरून शिकवू शकते. मग मी म्हटलं ठीक आहे. मग ती माझ्याकडे कामाला लागली. आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष होती. आणि त्यानंतर मी पार्लर जेव्हा बंद केलं त्यावेळेला मग तिने माझेच क्लायंट म्हणजे कारण ती करायची ना, जेव्हा ते क्लायंट माझ्याकडे यायचे करायला तेव्हा ती करायची. आणि तिचा हात क्लायंटला खूप आवडायचा. ती आयब्रोज वगैरे नंतर खूप छानच करत होती. आणि फेशियलवर पण तिचा हात खूप छान म्हणजे होता. त्यामुळे फेशियल करताना ना तो जो टच असतो ना, तो जर अगदी खूप झाला ना तर अगदी आपल्या मेंदूपर्यंत ते रिलॅक्स हे जातं. तर मग ती खूपच छान करत होती. त्यामुळे माझे जे क्लायंट आहेत म्हणजे चांगले क्लायंट होते, डॉक्टर वगैरे असे, तर ते क्लायंट त्यांनी तिला सांगितलं की आता आम्ही काय दुसरीकडे कुठे जाणार नाही, तू आम्हाला घरी येऊन कर. मग ती त्यांच्या घरी जाऊन सगळं त्यांची ट्रीटमेंट करायला लागली, एकातनं दुसरं. म्हणजे असे इतके वाढत गेले तिचे. म्हणजे माझे जर 10 क्लायंट असतील तर 10तनं तिचे 20 क्लायंट झाले. बरं कोणाकडे लग्न वगैरे निघालं घरी की मग तिला बोलवायचे, मग घरीच सगळ्यांना फेशियल करा किंवा मॅनिक्युअर पेडिक्युअर वॅक्सिंग ब्लिचिंग काय करायचं असेल तर मग तिला असं व्हायला लागलं. आणि म्हणजे तुम्हाला सांगते ती माझ्याकडे आली त्यावेळेला भाड्याचं घर होतं. तिला म्हणजे महिन्याला तिला पैसे म्हणजे तिचा नवरा ड्रायव्हर होता आणि महिन्याला तिला खूप कधी प्रॉब्लेम यायचे पैसे द्यायला वगैरे, भाडं वगैरे द्यायला. तर ती माझ्याकडनं पैसे पगार वगैरे आधी मागून घ्यायची. आणि आत्ता तिची परिस्थिती अशी आहे की तिने स्वतःचा फ्लॅट घेतला आहे, स्वतःची 2 व्हीलर घेतली आहे. आणि 2 व्हीलरवर ती सगळं तिचं सामान ठेवून ती होम सर्व्हिस द्यायला जाते. मुलगी चांगल्या कॉलेजमध्ये शिकते आहे. आणि तिच्या मिस्टरांना पण माझ्याच ओळखीने माझ्याकडे येणार होती. त्यांची अशी हे होतं, कंपनी होती. त्यांच्या कंपनीत त्याला ड्रायव्हरचा जॉब लागला, पण चांगल्या ठिकाणी ड्रायव्हरचा जॉब लागला. आणि अशा तऱ्हेने तिची एवढी प्रगती झाली. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला बेसिक तुम्ही शिकून घेतलं आणि तुम्हाला त्याच्यात खरंच आवड असेल तर तुम्ही ब्लीच, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग एवढं जरी तुम्ही घरी जाऊन केलं
आणि काय वाईट नाही आहे, म्हणजे असं काय आपण कोणाच्या फक्त आजकाल जरा सेफ्टी बघायचं, कोणाच्या घरी जातोय ती माणसं आपल्याला माहिती पाहिजेत. उगाचच कोणी फोन केला म्हणून कोणाच्या घरी जायचं नाही, कारण का दुनिया खूप वाईट आहे. त्यामुळे ओळखीचे लोक असतील, माहिती असतील. आता माझे जे क्लायंट होते तेच त्या मुलीनी घेतले म्हणजे तिला मिळाले. तर ते क्लायंट म्हणजे सगळे एकदम चांगले होते, आमच्याच आजूबाजूला राहणारे होते. त्यामुळे तिला तो प्रॉब्लेम आला नाही. तुम्ही कोणी करणार असा तर होम सर्व्हिससाठी तुम्हाला हा खूप छान पर्याय आहे. त्यामुळे मला बायकांना हे सांगायचं आहे की शिकूनसुद्धा जॉब मिळत नाही किंवा मी काही करू शकत नाही असं मनात काहीतरी न्यूनगंड ठेवून बसण्यापेक्षा थोडेसे हातपाय हलवा आणि बघा, तुम्हाला तुमच्या मार्ग मोकळे होतील. म्हणून तुमच्या चेतन मनाने घेतलं, नाही मला काहीतरी करायचंच आहे, मला काहीतरी मिळवायचंच आहे. भले सुरुवातीला मी 100 रुपये मिळवीन, 500 रुपये मिळवीन, 1000 रुपये मिळवीन, पण त्या 1000चे तुमचे 10,000 कसे होते तुम्हाला कळणार नाही. कारण पार्लरचा बिझनेस खूपच चांगला आहे आणि तुम्ही होम सर्व्हिस दिली तर तुम्हाला खूपच ना, तुम्हाला कुठे जागा इन्व्हेस्ट करायला लागत, कुठे भाडं द्यायला लागत ना, फर्निचर करायला लागत, काही करायला लागत नाही. जिथे आपण जातो ना ज्या क्लायंटकडे, त्या क्लायंट नॅपकिन वगैरे सुद्धा त्यांनाच सांगायचं की तुमचे नॅपकिन असतील ते तुम्ही द्या, किंवा तुमचा जर फेशियलसाठी गाऊन असेल तर तुमचा तुम्ही वापरा, नाही तर आपण 1-2 गाऊन शिवून ठेवायचे. स्वच्छता पाहिजे पार्लरमध्ये. एकच गोष्ट आहे, मनापासून करायला पाहिजे, स्वच्छता पाहिजे आणि त्यांचा रिझल्ट जर चांगला आला ना तर तुम्हाला कधीही सोडत नाहीत क्लायंट. म्हणजे तुम्हाला हा अगदी 100% बिझनेस मिळतो. म्हणून मी सांगते की ज्यांना हे करायचं आहे, शिवणकामात इंटरेस्ट आहे, त्यांनी शिवणकाम करा. ज्यांना शिवणकामात इंटरेस्ट नसेल, पार्लरमध्ये असेल, म्हणजे मनातनं जर वाटत असेल तुम्हाला की मी पार्लरमध्ये काही करू शकते, तर मग ते पार्लरचं एक तुम्ही बेसिक म्हणण्यापेक्षा एक शॉर्ट कोर्स असतो तो करून बघा. तो कोर्स केल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती आवड आहे, त्याच्यामध्ये आवड आहे की नाही आहे, की तुमचा हात कसा आहे. काही जणांचे म्हणजे असं मी बघितला, म्हणजे आता हे हात असे तुमचे वळायला पाहिजेत फेशियलमध्ये, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर काही जणांचं मी बघितलं आहे की त्यांना म्हणजे त्यांचे हात जड असतात, नाही वळत असे. म्हणजे मी शिकवताना अगदी अगं हा हात असा, आता इथे असं जायला पाहिजे, किंवा गालावर करताना तुमची बोटं, म्हणजे बोटांचं काम आहे हे, बोटं अशी वळली पाहिजेत संपूर्ण. ह्याच्यावर करताना, डोळ्यावर देताना किती प्रेशर द्यायचं, प्रेशर पॉईंट कुठचे असतात, प्रेशर पॉईंट कसे प्रेस करायचे, हे सगळं शिकवलं जातं. पण तुम्हाला स्वतःला आवड हवी. तुम्हाला जर स्वतःला आवड असली तर तुम्ही निश्चितच ह्याच्यात महिन्याला 10-20 हजार कमवू शकता, आणि ते पण तुमच्या वेळेप्रमाणे, की दुपारी सगळी कामं आटपली. बरं, हे कसं आहे की इथे तुमचं पार्लर नसणार आहे, म्हणजे तुम्ही काय कुठे हे केलेलं नाही आहे की टायमिंग देऊन. आता तुम्हाला फोन आला, क्लायंटकडे जायचं आहे, तर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे किंवा त्यांच्या वेळेप्रमाणे हे करू शकता, टाईम घेऊ शकता. जर दुपारच्या वेळात तुम्ही ठरवलं की तुमची मुलं वगैरे दुपारी नसतात, तर दुपारच्या वेळात ठरवलं तर तुम्ही दुपारी वेळ देऊ शकता त्यांना. किंवा जर जॉब करणारे लोक असतात तर ते शक्यतो शनिवार रविवार त्यांना असं वाटतं आपण फ्री राहिलेलं बरं, मग ते एखाद वेळेस संध्याकाळी बोलवतात, किंवा सकाळी जर उशिरा ऑफिसला जायचं असेल तर सकाळी बोलवतात. तर तेवढं तुम्हाला जावं लागतं आणि करावं लागतं. तर तुम्ही हे नक्की करून बघा. म्हणून मला सांगायचं की बायकांनी, कारण आजकाल घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो हवाच असतो. कारण जर तुम्हाला मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, मुलांच्या सगळ्या आवडी हौशी पूर्ण करायच्या आहेत, घर व्यवस्थित राहायला पाहिजे असं वाटत असेल, तर आपल्याला पण, बायकांना पण हातपाय हलवायला लागतात. असं एकटा नवरा करतोय त्याच्या जीवावर चालत नाही. आणि जरी चांगला असेल तरीही आपण स्वतः काहीतरी करण्यामध्ये एक जे आपल्याला हे असतं ना, म्हणजे मी काहीतरी केलं आहे, किंवा मग भले तुम्ही म्हटलं ना तुम्हाला कितीही पैसे कमवा, पण तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत, तुम्ही जे करता त्या कामात तुम्हाला आनंद असेल तर त्याच्यापासून मिळणारा जो पैसा आहे तो तुम्हाला तुमचा आनंद द्विगुणित करतो. म्हणून सांगते की बायकांना की काही ना काहीतरी करा, मग काही करा. आजकाल कोणी पापड करतात, कोणी मेस चालवतात, किंवा कोणी अजून बरेच बिझनेस आहेत. म्हणजे आता माझ्याकडे असे
पार्लरमध्ये खूप बायका येत होत्या, त्यामुळे अशा आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. मी पुढे पुढे तुम्हाला सांगेन काय काय बिझनेस तुम्ही करू शकता. पण पार्लरचं मला एवढंच सांगायचं आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला एक 2-3 हजार तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे क्रीम बीम सगळं जे काय तुम्हाला आणायचं आहे ते, आणि ह्याच्यातसुद्धा तुम्हाला तुमचं संपायच्या आधी तुम्ही आणू शकता. म्हणजे आता पुढे 2-3 तुमचे फेशियल व्हायला क्रीम आहे किंवा वॅक्स करायला तुमचा अर्धा डबा राहिला आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुढचा डबा आणू शकता. म्हणजे एकदा तुम्ही सुरुवातीला काय 2-3 हजार खर्च केले, तुमचं सामान घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या पैशातनं तुम्ही सगळं खर्च करू शकता. आणि खूप छान बिझनेस आहे आणि खूप चांगला पैसा आहे सध्या या बिझनेसमध्ये. तर तुम्ही नक्की करा, विचार करा ज्यांना इच्छा असेल त्यांनी. आणि शिकताना मात्र लक्ष देऊन छान शिका की तुम्हाला त्यातले सगळं माहिती पाहिजे. म्हणजे थोडं ह्याच्यामध्ये सायन्स पण येतं की तुम्हाला सगळे मसल्स वगैरे सगळं कळायला पाहिजे, कुठे आहेत, मी कसं मसाज करणार त्याचं डायरेक्शन कळायला पाहिजे. हे सगळं चांगल्या ठिकाणी कुठेतरी शिकून घ्या आणि तुम्हाला आवड असेल तर नक्की करा. बायकांनो, घरात नुसतं बसू नका. दुपारचा वेळ नुसता गप्पा मारण्यात किंवा इकडे तिकडे काहीतरी ह्याचं त्याचं बडबड करण्यात घालवू नका, झोपण्यात घालवू नका. आणि हे सगळं 60 नंतर पण तुम्ही करू शकता. 60 नंतरचे करायचे बिझनेस वेगळे. 60 नंतर तुम्ही पार्लरचं शक्यतो म्हणजे करू नका, कारण का हे जे आपण करतो ना पार्लर, ह्याच्यामध्ये आपल्याला आपले पण तेवढं शारीरिक हे असतं, कष्ट असतात की आयब्रोज करताना तुम्हाला असं उभं राहून असं बोटं करायची असतात. मसाज करताना पाठीला ह्याला इथून सगळा मसाज करताना तुम्हाला ते तुमच्या हात आला तुम्हाला स्पॉन्डिलायसिसचा त्रास होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे तरुण वयात करा, त्याच्याबरोबर एक्सरसाइज करा. आणि 60 नंतर मग वेगळे बिझनेस तुम्ही आहेत अजून ते पण करू शकता. नुसतं घरात बसण्यापेक्षा गरज असली नसली तरी थोडंफार आपण काहीतरी करतो आहे ह्याचं समाधान मिळतं. म्हणून नक्की करा. आणि तुम्हाला जर माझे विचार पटले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणी खरंच हा व्हिडिओ बघून जर कोणाला फायदा झाला किंवा केलं कोणी काही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नक्की आनंद होईल आणि छान वाटेल. धन्यवाद.